क्लासमेट हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटातील एक गाणं जे इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग म्हणून आहे आणि या गाण्यावर खुद्द सोनाली कुलकर्णीने खूप छान डान्स केलेला आहे आणि त्या गेटअपवर आज ती आहे. डान्स करून घेणार आहे मी तिच्याकडनं, पण या गाण्याबद्दल किंवा या नृत्याबद्दल आपण तिला काही गोष्टी विचारूया. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि खूप छान दिसतेस तू. ओके, हा डान्स जो इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग जे आहे त्याच्यावर तू एक कथ्थक नृत्य तू सादर केलेलं आहेस. फुलवा खामकर ताई यांनी कोरिओग्राफी केलेली आहे, तर तू काय सांगशील या गाण्याबद्दल? मला एक तर अतिशय आनंद आहे की अशा प्रकारचा एक वेगळा डान्स फॉर्म किंवा अशा प्रकारची एक वेगळं इंट्रोडक्शन एका सिनेमात एका हिरोईनचं माझ्या माध्यमातून होतं आहे. नटरंगमध्ये खेळ मांडल्याच्या म्युझिक पीसमधनं इंट्रोडक्शन झालं होतं. ह्या फिल्ममध्ये एक म्युझिक पीसच आहे, पण तो क्लासिकल आहे आणि मराठी चित्रपटात असं फारसं घडलेलं नाही आहे. सो हा एक ती कथ्थक किंवा एक क्लासिकल डान्स फॉर्म शिकणारी मुलगी आदिती निंबाळकर, तर तिचं इंट्रोडक्शन चित्रपटात तसंच व्हावं अशी आमच्या दिग्दर्शकाची इच्छा होती, आदित्य सरपोतदारची. म्हणून हा टास अविनाश विश्वजित यांनी खूप सुंदर म्युझिक पीस कंपोज केला आहे, जो खूप कंटेम्प्ररी आहे. म्हणजे जरी तो क्लासिकल असला तरी त्याच्यात गिटारचे पीस आहेत, खूप स्ट्रिंग्ज आहेत आणि खूप कंटेम्प्ररी साऊंड होतं आणि तो पण फ्युजन आहे. म्हणून मी फुलवाताईने कोरिओग्राफी करताना विचार केला की फ्युजन करावा. फक्त भरतनाट्यम किंवा फक्त क्लासिकल फक्त कथ्थकपर्यंत लिमिटेड न करता आपण एक छान फ्युजन करूयात आणि म्हणून हा फ्युजन केला आहे, ज्याच्यात कथ्थक जास्त आहे आणि थोडं भरतनाट्यम आणि आपले इंडियन क्लासिकल फॉर्म्स मिक्स केले आहेत. आणि मी पहिल्यांदाच कथ्थक अटेम्प्ट करते आहे, सो मला खूप छान संधी मिळाली थोडंफार कथ्थक शिकण्याची. लोक खूप वर्ष शिकतात, मला अगदी 2-3 दिवसात रिहर्सल करून करायचं होतं, पण इट्स वर्थ इट आणि खूप सुंदर अनुभव आहे. मी आत्तापर्यंत इतकं क्लासिकल डिवाईन फॉर्म कधी केला नव्हता. सो आय एम एक्स्ट्रीमली ॲज अ डान्सर, ॲज अन आर्टिस्ट मी अतिशय आनंदी आहे की मला हा वेगळा प्रयोग करायला मिळाला. नक्कीच तुझे विविध पैलू आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. खरं तर फुलवाताईंनी पण खूप छान असं डान्स शिकवलं आणि तू खूप छान पद्धतीने तो सुंदररित्या कॅरी केलंस. किती दिवसामध्ये हे जमलं सगळं? ॲक्च्युली 3-4 दिवसांचीच रिहर्सल होती आणि मी रात्रभर शूट केलं आहे. आय थिंक ते खूप सुंदर शूटही झालं आहे. मनोज खातोई नावाचे सिनेमॅटोग्राफर आहे, त्यांनी हिंदीत बरंच काम केलं आहे, पण मराठीत पहिल्यांदा त्यांची पहिली फिल्म आहे. सो आम्ही एका मंदिरात देवळात रात्रभर याचं शूटिंग करत होतो आणि आय थिंक ते खूप सुंदर दिसतं आहे, कारण त्याच्यामागे सगळ्यांची मेहनत आहे. आमचे कॅमेरामॅन, कॉस्ट्युम्स मनाली जगतापने इतके सुंदर डिझाईन केले आहेत आणि अर्थात म्युझिक चांगलं झालं आहे, कोरिओग्राफी चांगली झाली आहे. सो मलाही चांगलं करणं भागच होता, पण आय थिंक आय पुट इन ऑल माय एफर्ट्स आणि जर हे आवडलं असेल तर संपूर्ण क्लासमेट्सच्या टीमला याचं श्रेय जातं. नक्कीच. फुलवाताईंबद्दल काय सांगशील? फुलवाताईबरोबर मला नेहमीच नवीन काहीतरी करायला मिळतं. मी पहिल्यांदा लावणी केली, ती अप्सरा आली नटरंगाच्या माध्यमातून. मग पहिली 3D लावणी जी आम्ही केली झपाटलेला 2मध्ये, ती पुन्हा फुलवाताईंनी कोरिओग्राफ केली होती आणि फर्स्ट टाईम इन्स्ट्रुमेंटल पीस करते तोही फुलवाताई कोरिओग्राफ करते. फुलवाताईबरोबर नेहमीच खूप मजा येते. मला असं वाटतं की शी मेक्स मी डू माय बेस्ट. सो ऑल द क्रेडिट गोज टू हर. नक्कीच. तुला अप्सरा आली याच्यामधून सुद्धा पाहिलं, पण या लावणीमध्ये या कथ्थक डान्समध्ये असं काय वेगळेपण तुला दिसलं? वेगळेपण आहे की फ्लो. कथ्थकचा एक खूप फ्लोई डान्स असतो, खूप स्मूथ गेला पाहिजे. ती स्मूथनेस, ते सटल, ते छान गोड एक्सप्रेशन्स आणि एक खूप कथ्थक आणि कंटेम्प्ररी फॉर्म जेव्हा मिक्स करतो, फ्रीस्टाईल जेव्हा मिक्स करतो, तो खूप फ्रीडमवाला डान्स असतो. सो तो असा एकदम सुंदर फ्री बर्डसारखं आपण फील करतो आणि फ्लो होतो आपण एका रिव्हरसारखे. तर हे सगळं खूप एफर्टलेसली करण्यामागे एक एफर्ट लागतो, तो चॅलेंजिंग होता खूप. डान्सबद्दलचा जो एक आनंद असतो तो असा चेहऱ्यावर तो लगेच दिसून येतो आणि तो तुझ्या चेहऱ्यावर अगदी लगेच दिसून येतो. तो इतकं सुंदर वाटतं की बस रे बस. नाही, मलाही खूप आवडतं. मला असं वाटतं की डान्स इज एन एक्सप्रेशन आणि तुम्ही जर नाचाबद्दल पॅशनेट असाल तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या परफॉर्मन्समधनं दिसतं. आणि माझ्यातला एक खूप मोठा पैलू आहे तो डान्स आहे. डान्स तुमचं एक वेगळा ॲटिट्यूड झलकवतो आणि तुमच्यातला डान्स एक वेगळा ॲटिट्यूड असतो. सो
आय थिंक आय एम माय बेस्ट वेन आय एम डान्सिंग. मला खूप आनंद होतो. नक्कीच. मी तुला एक इथे रिक्वेस्ट करेल की आमच्यासाठी 4 स्टेप्स तू प्लीज दाखवाव्यास, प्लीज. 4. थँक्यू सो मच. पूर्ण हा जर डान्स बघायचा असेल तर प्लीज क्लासमेट्स हा 16 जानेवारीला रिलीज होतो आहे. आदिती निंबाळकरचा हा नृत्य आणि क्लासमेट्स हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहा. यूट्यूबवर हे गाणं हा इन्स्ट्रुमेंटल पीस तुम्हाला बघायला मिळेल किंवा राजश्री मराठी पण नक्कीच दाखवेल अशी मी त्यांना रिक्वेस्ट करते. सो प्लीज बघत राहा राजश्री मराठी आणि 16 जानेवारीला क्लासमेट्स. थँक्यू.